आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज खूप म्हणजे वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासोबत. म्हणजे कसं की आज पूजेचा नाही, कुठलाच व्हिडिओ नाही. आज एकदम सगळ्या स्त्रियांचं सगळ्यांचं प्रिय अशी गोष्ट असते ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आज मी तुम्हाला दाखवणार माझं इयररिंगचं कलेक्शन आणि मी कशा प्रकारे ठेवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि तुम्हाला मी दाखवते मी कशा प्रकारे इयररिंग स्टोरेज करून ठेवते. आता हा बॉक्स बघा, खूप कधीपासून असे ठेवलेत मी याच्यात. तर कशा प्रकारे ठेवते आणि माझ्याकडे खूप जुने इयररिंग्स आहेत, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष जुने इयररिंग्स आहेत. आणि मी कशा प्रकारे स्टोअर करते हे तुम्हाला दाखवते. तर सध्या हे डबे तर जुने आहेत, म्हणजे जवळजवळ यांना पण 5-6 वर्ष झाली असतील. नवीनच निघाले होते तेव्हा मी घेतले होते हे. तर आता तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे कसे मी ठेवले आहेत इयररिंग्स. तर हे बघा, तुम्हाला थोडंसं दाखवते जवळून. तर हे बघा, अशा प्रकारे ठेवलेले आहेत सगळे. आता तुम्हाला 1 बाय 1 मी दाखवते कशा प्रकारचे आहेत ते. खूप सुंदर सुंदर इयररिंग्स आहेत आणि शक्यतो मला मोठेच इयररिंग्स आवडतात म्हणून हे बघा. ते सगळे इयररिंग्सचं कलेक्शन खूप आहे माझ्याकडे. ऑक्सिडाईज वेगळे आहे, गोल्डन वेगळे आहेत, पार्टीवेअर वेगळे आहेत. त्यामुळे मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. ते बघा, सुंदर आहे ना. हा एक आहे. नेक्स्ट आणि हा मल्टी कलर, म्हणजे हा बऱ्याचशा साडीवरती मॅच होतो. या साडीवरती पण मॅच होतोय. हा येल्लो बघा, या साडीवर पण बरेचसे इयरिंग माझे मॅचिंग होत आहेत. आणि सगळ्यात फेवरेट माझं ग्रे कलरचे बघा, किती सुंदर आहेत बघा. हे पण बघा. त्यानंतर हे बघा, नेक्स्ट आणि सगळे असे मोठेच आहेत, कारण मला ना मोठेच इयरिंग आवडतात. त्यामुळे मी मोठेच, म्हणजे छोटे इयरिंग मला सूट नाही करत. कारण कसं आहे, कधी पण आहे ना, आपला चेहरा जर असं गोल असला ना, थोडासा अंडाकृती राऊंड शेपमध्ये, तर त्यांना मोठेच इयरिंग चांगले दिसतात. तुम्ही ऑब्झर्व करा, छोटे नाही चांगले दिसत. बघा किती सुंदर दिसतात बघा. हे बघा, हे पैठणीवर घालण्यासाठी मोराचे. हे बघा, हे मोतीचे. जेव्हा आपण मोतीचे ज्वेलरी वगैरे वेअर करतो ना, त्यावरती मी घालते कधी कधी. हे बघा, त्यानंतर बघा अजून एक मल्टी कलर. तुम्हाला मी झुमके दाखवते. हे बघा, झुमके पण अशा प्रकारे. हा एक जोड झाला. हे बघा, डायमंडचे हा पण एक जोड झाला. हे पण खूप सुंदर दिसतात साडीवरती. आणि नाजूक आपल्याला कधी असं इमर्जन्सी, कधी असं कुठं गेलो पटकन, काही जास्त हेवी नसेल वेअर करायचं, तर बघा हे नाजूक आहे, हे पण करू शकतो आपण वेअर. हे बघा, म्हणजे बरेचसे इयरिंग्स असे आहेत की कुठल्याही साडीवरती आपण मिक्स टू मॅच करू शकतो. हे बघा, हा पॅटर्न बघा. आपण
एवढं सगळं कलेक्शन आहे ना माझ्याकडे की तुम्हाला म्हणजे दाखवत व्हिडिओ एवढा मोठा होईल की काय सांगू. आता मी तुम्हाला ह्याच्यातलं दाखवते, ऑक्सिडाईजचं दाखवते. कारण कसं आहे खूप सारे एवढे म्हणजे शेअर नाही करू शकत, एवढा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला मी थोडे दाखवते. हे बघा हे ऑक्सिडाईजचे, हे पण खूप सुंदर दिसतात वेअर केल्यानंतर. हे बघा जास्त ना तुम्हाला माझ्याजवळ म्हणजे असं मोठेच इयरिंग बघायला मिळते. असे छोटे मी सहसा घेत नाही, म्हणजे मला सूटच करत नाही छोटे. हे बघा आपण हे नवरात्री वगैरे मध्ये घालायला एकदम छान वाटतात हे इयरिंग. हे बघा हा बघा हा पण किती सुंदर आहे. आणि हे स्टड आहेत. हे बघा हा पण बघा. भरपूर असं कलेक्शन आहे आता की तुम्हाला किती दाखवू असं झालंय मला. हे बघा हे किती गोड आहेत, किती सुंदर, इतके सुंदर दिसतात ना. फक्त छोटे एक मंगळसूत्र घालायचं आणि हे बघा असे मस्त इयरिंग्स असे मोठे छान दिसतात. झुमका पॅटर्न खूप सारे आणि ऑक्सिडाईजचे ना हे पण खूप छान आहेत, सारे आहेत माझ्याकडे. हे बघा ज्वेलरी ऑक्सिडाईजची. हा याचा पण व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला नंतर. हे पण खूप सुंदर दिसतात. हे जीन्सवर वगैरे आपण वेअर करू शकतो. हे तर खूपच सुंदर आहेत. हे बघा हे ऑक्सिडाईजचे आहेत. हे अशा प्रकारे वेल येतात आणि अशा प्रकारे झुमका आहे बघा. सुटे केस ठेवायचे आणि सध्या खूप ट्रेंडिंग सुरू आहे. हे असे छान असे वेअर करायचे आणि हे वेल असे लावायचे साईडने. खूप सुंदर दिसतात बरं का. हे पण घातल्यानंतर दुसरं काही गळ्यात नाही घातलं ना तुम्ही तरी चालेल. फक्त हे जे असं वेअर केलं ना तर खूप सुंदर दिसतील हे पण. आणि एकदम लाईट वेट असं दिवसभर तुम्हाला जर वेअर करायचं असेल तर हे बघा. याच्यावर बटरफ्लायची डिझाईन आहे. इतके लाईट वेट आहेत ना हे की तुम्हाला माहीत पण पडणार नाही तुम्ही वेअर केले आहेत म्हणून. एवढे लाईट वेट आहेत आणि हे जीन्सवर वगैरे खूप सुंदर दिसतात. हे बघा
बघा हे पार्टी वेअर साडी असते ना त्याच्यावरती वेअर करायचे, खूप सुंदर दिसतात हे पण. हे जवळजवळ माझ्याजवळ 2014 पासून घेतले मी. आम्ही दिल्लीला गेलो होतो ना तेव्हा खूप ट्रेंडिंग होते, तर तेव्हा मी हे इयरिंग दिल्लीवरून घेतले ते फक्त 120 रुपयाचे. पण अजून पण बघा त्याची शाईन आणि त्याची क्वालिटी बघा. हे पण फक्त 100 रुपयाचे बघा. याला पण 2014चे ते पण किती सुंदर आहेत बघा, अजून त्याला काहीच झालेलं नाही. आणि हे पण असं पार्टी वेअर साडीवर वेअर केलं ना खूप सुंदर दिसतं. खूप कलेक्शन आहे माझ्याकडे, एवढं कलेक्शन आहे की तुम्ही म्हणजे मी वेडी होईल दाखवता एवढं कलेक्शन आहे माझ्याकडे. हे बघा तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.